संपत्ती नावावर करत नाही म्हणून सुनेने मारले सासू सासऱ्याला. माढा तालुक्यातील भोयजे येथील वयोवृद्ध बबन फराडे त्यांच्या पत्नी मुक्ताबाई फराडे यांना संपूर्ण संपत्ती सून काजल दत्तात्रय फराडे यांच्या नावावर करीत नसल्याचे मनात राग धरून आपल्या 8 सहकाऱ्यांना बरोबर घेत सून काजल दत्तात्रय फराडे यांनी सासू सासरे यांना मारहाण केली. या मारहाणीत सासूचे दात पडले तर सासरे बेशुद्ध झाले. या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार संघटनेच्या राज्य अध्यक्ष विद्या हाके, राज्य उपाध्यक्ष जयश्री गवळी, संगमेश्वर कांबळे, संतोष काशे, सुचिता चव्हाण यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयलक्ष्मी कुरे यांना भेटून निवेदन दिले. त्यावेळी संबंधितांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला फोन करून योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच त्वरित न्याय न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचा इशाराही संघटनेने यावेळी दिला. हॅलो, मी मुक्ताबाई बबन फराडे आहे. तुमच्या गावात राहते. तर ही सुनबाई आम्हाला सारखी देऊन सुनबाईचं वडील सुनबाईचा चुलता आम्हाला सारखीच मारत्यात. ही प्रॉपर्टी आमच्या नावावर सुनबाईच्या करावी म्हणून आम्हाला सारखीच मारत्यात. 5 वेळा झालं त्यांनी मारायचं. मारून एका 2दा मारलं पहिलं बी, तरी 2 दात पडले. आता बी कालच्या बारीनं मारलं तरी दाढ हलती. सारखं आम्हाला येऊन मारत्यात. सुनबाई परवा आली, 3 बॅगी भरून घेऊन गेली. काय गेली काय नाही माहीत नाही. तिथं जाऊन पोलीस स्टेशनला सांगते की माझं घरातलं सामान सासू सासऱ्याने चोरून ठेवलंय अशी सांगते. मग आम्ही काय द्यायचं? आम्ही पदरनं तिला आणून द्यायचं का? 3 बॅगी भरून घेऊन जाते सुनबाई. मग ती नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, आशाबाई गायकवाड, सागर गायकवाड, स्वाती गायकवाड, किरण गायकवाड आणि शहाजी गायकवाड हे आम्हाला सदा येऊन मारतात. रात्री 8 वाजू 10 वाजू 9 वाजू येऊन मारतात. का तर सुनाच्या नावावर प्रॉपर्टी करा म्हणून. आम्हाला तर ह्यांनी न्याय दिला तर आम्ही इथं येऊन उपेक्षणाला बसवलं. आम्हाला ह्या मॅडमनी तिथवर न्याय पोचवला. बापू फराडे, गाव भोयजे. तर मला त्यांनी दुखीत एक मारलं, पटकनात मारलं. मी बेसुद्धा पडलो. मला शिवीला आणलेलं मला माहिती नाही. 2 दिवस तुझीवर नव्हतो. तर तेव्हा तो काजल गायकवाड ही सून माझी आहे. तिनं धमकी दिली की प्रॉपर्टी माझ्या नावावर करण्यात तुम्हाला जीव मारेल म्हणून. तर ह्या मॅडमनी आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद.